नमस्कार. श्रेष्ठ महाराष्ट्राच्या या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज 1 ऑक्टोबर ज्येष्ठ नागरिक दिन. या ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने आज आपण ज्येष्ठांबद्दल, ज्येष्ठांच्या समस्यांबद्दल आणि ज्येष्ठांच्या एकूणच कायदेशीर तरतुदी आणि त्यांच्यासमोरची आव्हानं याबद्दल बोलणार आहोत. आज ह्या चर्चेसाठी आपल्यासोबत ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे इथे आलेले आहेत. त्यांचं मनापासून स्वागत. त्यांचं थोडंसं परिचय मी तुम्हाला करून देतो की ढोकळे सरांचं जे मूळ कायदेशीर क्षेत्रामध्ये जे बॅकग्राऊंड आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. ढोकळे सर आत्ता सध्या विधी साक्षरता या क्षेत्रात काम करत आहेत आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. त्यांनी साधारणतः मुंबई विद्यापीठात संविधान आणि कायदेशीर या विषयावर अध्यापन सुरू केलेलं आहे. ते 5-1 वर्ष त्या संदर्भात करत होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये ते लीगल एड फोरममध्ये विधी साक्षरतेत काम करत आहेत. गेली 25-30 वर्ष त्यांचं हे मोठं काम आहे. विविध कायद्यांचं संशोधन ते करतात, हे त्यांचं मोठं योगदान आहे. RTIचा जो कायदा आहे त्या कायद्याचं ड्राफ्टिंगपासून ते त्या कायद्याबद्दल लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणं यासाठी ते खूप मोठं काम करत आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन असेल किंवा प्रकल्पग्रस्तांचे जे कायदे आहेत त्या कायद्यामध्ये, तसंच मुंबई डिस्ट्रिक्ट एड्स कंट्रोल सोसायटी तिथे त्यांनी रिसोर्स पर्सन म्हणून काम केलेलं आहे. फेसकॉम म्हणजे आपले जे ज्येष्ठ नागरिकांची जी संघटनांची शिखर परिषद आहे त्या शिखर परिषदेतही ते विधी साक्षरतेसाठी खूप मोठं काम करत आहेत. त्यांचं स्वतःचं एक चॅनल आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी ते मोफत सल्ला देतात. त्या चॅनलच्या मार्फत ज्येष्ठांचे जे प्रश्न आहे, ज्येष्ठांसमोरचे जी आव्हानं आहेत, कायदेशीर आव्हानं आहेत, त्याबद्दल ते सातत्यानं जनजागृती करत असतात. नमस्कार ढोकळे सर. नमस्कार. आपण चर्चेला आता सुरुवात करूया. चर्चेला सुरुवात करताना मला फक्त ही जी ज्येष्ठांची एकूणच चळवळ आहे, ज्येष्ठांच्या क्षेत्रात आत्तापर्यंत काय काय घडत आलं, त्याचा इतिहास काय, त्याबद्दल आपण थोडी प्राथमिक चर्चा करूया. कारण तुमचं या क्षेत्रातलं काम मोठं आहे, तर त्या बॅकग्राऊंड तुम्ही आम्हाला थोडा बॅकग्राऊंडवर आम्हाला सांगा. ओके. पराग सर, ज्येष्ठांच्या बाबत जर आपण बघितलं तर ज्येष्ठ हा जेव्हा ज्येष्ठ व्हायला सुरुवात झाली तेव्हा खरे ज्येष्ठांचे प्रश्न लक्षात आले. आपण जर बघितलं तर मेडिकल शास्त्र किंवा वैद्यकीय शास्त्र जसं प्रगत होत गेलं तसं माणसाची आयुर्मर्यादा वाढायला लागली. आपल्याला आठवत असेल की साधारण आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला भारतातील माणसांचं जे वय होतं ते 47 ते 52 याच्यामध्ये होतं. परंतु त्याच्यानंतर वैद्यकीय शास्त्रामध्ये झालेल्या प्रगतीमुळे आज जर आपण ज्येष्ठांचं वय बघितलं तर आपल्या देशामध्ये महिलांचं ॲव्हरेज वय हे 69 वर्ष आहे आणि पुरुषांचं साधारण 68 वर्षाच्या आसपास आहे. अशा रीतीने ज्येष्ठांची संख्या जशी वाढायला लागली त्या वाढत्या संख्येबरोबर ज्येष्ठांचे प्रश्न विविध देशांच्यामध्ये निर्माण होताना दिसायला लागले. आणि मग हे धोरणकर्ते यांच्या हे लक्षात आलं की हे जे प्रश्न निर्माण झालेत ह्या प्रश्नांवर उत्तरं किंवा तोडगे आपण शोधले पाहिजेत आणि ती धोरणं बनवून त्या धोरणं राबवण्यासाठी सरकारी योजना करायला पाहिजेत. आणि त्या अनुषंगाने मग आंतरराष्ट्रीय पातळीवर म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाच्या पातळीवरच ह्याचा अभ्यास 1947 पासूनच सुरू झाला होता. परंतु 1982 साली पहिली ज्येष्ठांच्यासाठी वृद्धत्वाची जी परिषद म्हणतात तर ती पहिली 1982 साली घेण्यात आली आणि त्याच्यामध्ये असं ठरवलं गेलं की ज्येष्ठांचे जे काही प्रश्न आहेत जगामध्ये अनेक देशांच्यामध्ये ज्येष्ठांची आरोग्यविषयक असतील, आर्थिक विषयक असतील किंवा सामाजिक त्यांची जी काही स्थिती आहे तर ह्या सगळ्याचा अभ्यास करण्याचं संयुक्त राष्ट्रसंघाने ठरवलं. तर पहिली जी वर्ल्ड एजिंग कॉन्फरन्स जी झाली 1982 त्याच्यानंतर हा अभ्यास अतिशय एका दिशेने तो सुरुवात झाली आणि ती दिशा जेव्हा जशी सुरुवात झाली त्यावेळेला ती दिशा पकडून
संयुक्त राष्ट्रसंघाने सदस्य देशांच्याकडनं जे रिपोर्ट मागवले, जे संशोधन मागवलं, त्या संशोधनावर आधारित संयुक्त राष्ट्रसंघामध्ये ज्येष्ठांच्या प्रश्नांवर अतिशय सखोल विचार झाला. हा विचार झाल्यानंतर 1991 साली संयुक्त राष्ट्राची एक जनरल असेंब्ली बसली आणि ह्या 1991 सालच्या जनरल असेंब्लीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेले की ज्येष्ठांच्या संबंधी आता एक पॉलिसी डॉक्युमेंट सगळ्या जगाला लागू होईल असं करण्याचं ठरलं आणि त्याला अनुसरून मग 2002 साली संयुक्त राष्ट्राने सेकंड वर्ल्ड एजिंग असेंब्ली ही माद्रिद येथे त्याचं ऑर्गनाईज केली गेली आणि माद्रिद प्लॅन ऑफ ॲक्शन या नावाने एक पॉलिटिकल डॉक्युमेंट तयार केलं गेलं संयुक्त राष्ट्रसंघामध्ये. या पॉलिटिकल डॉक्युमेंटवर सगळ्या सदस्य देशांनी जेव्हा सह्या केल्या तेव्हा संयुक्त राष्ट्रसंघाने जे त्या पॉलिसी डॉक्युमेंटमध्ये ज्येष्ठांचा जो अभ्यास केला होता त्या अभ्यासानुसार त्यांना ज्येष्ठांचे कुठले कळीचे प्रश्न वाटले ते प्रश्न नोंदवलेले होते. ते प्रश्न सोडवण्यासाठी धोरण कसं बनवायला पाहिजे हे त्याच्यामध्ये स्पष्ट केलं होतं आणि त्याच्यावर जेव्हा सगळ्या जगातील राष्ट्रांनी सह्या केल्या तेव्हा सगळ्या जगातील राष्ट्रांनी मान्य केलं की ज्येष्ठांच्या समस्या 21व्या शतकामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर येणार आहेत आणि त्याला सामोरं जाण्यासाठी प्रत्येक देशाने आता एक धोरण निश्चिती केली पाहिजे आणि ज्येष्ठांना समाजामध्ये स्थान असावं याच्यासाठी कायदे केले पाहिजेत आणि हे मान्य केल्यानंतरच अख्ख्या जगामध्ये ज्येष्ठांच्या या प्रश्नाला एका अर्थाने चालना मिळाली असं मला वाटतं. धन्यवाद. तुम्ही खूपच छान हेच आम्हाला पार्श्वभूमी सांगितली. पण आता आपण जर महाराष्ट्राचा विचार केला म्हणजे आपण भारतीय परिप्रेक्ष्यामध्ये येऊया. महाराष्ट्राचा विचार केला तर एकेकाळी 8% ज्येष्ठांची लोकसंख्या होती. आता ती थोडीशी वाढली असं सांगतात. पण नेमकं आता सेन्ससचं आपल्याकडे नेमकी आकडेवारी नाही पण साधारणतः एकूण आपल्या लोकसंख्येच्या महाराष्ट्राच्या 11% एवढी ज्येष्ठांची संख्या झाल्याचं सांगितलं जातं. आता ह्या पार्श्वभूमीवर एवढा मोठा आपला ज्येष्ठांचा टक्का आहे समाजामध्ये तर आपली जी धोरणं आहेत महाराष्ट्राची तर त्या धोरणांची सुरुवात किंवा ज्येष्ठांचं एकूणच अस्तित्व आपल्याला समजून घेण्यासाठी कायदेशीर अँगलनी तर ती कधी सुरुवात झाली आणि त्याच्यामागे एकूणच काय तुम्ही सहभाग नोंदवला? हो, साहजिकच मगाशी आपण बघितल्याप्रमाणे आपला देश संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य आहे. त्याच्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघात होणारा अभ्यास आपला देश अतिशय जवळनं बघत होता. त्याच्यामुळे 1999 साली पहिल्यांदा केंद्रामध्ये एक ज्येष्ठांच्या संबंधीचं धोरण केलं गेलं आणि हे ज्येष्ठांचे जे प्रश्न आहेत ते ठरवण्यात आले की या प्रश्नांना आपण अशा पद्धतीने सामोरं जाऊ. एक ब्रॉड लाईन्सवर काही विचार सुरू झाले होते परंतु तेवढं पुरेसं नव्हतं. त्याच्यानंतर 2002ला मी आत्ता सांगितल्याप्रमाणे माद्रिद प्लॅन ऑफ ॲक्शनमध्ये ज्येष्ठांचे जे 3 महत्त्वाचे प्रश्न किंवा 3 पिलर्सवर ज्येष्ठांची जी धोरणांची आखणी करण्यात आली त्याच्यामध्ये ज्येष्ठांचा विकास डेव्हलपमेंट ऑफ सिनियर सिटीजन हा एक पहिला पिलर होता. हेल्थ अँड वेलबिंग ऑफ सिनियर सिटीजन हा दुसरा पिलर होता आणि तिसरा पिलर म्हणजे की समाजामध्ये ज्येष्ठांना एक सन्मान असणं आणि त्यांच्यासाठी एक चांगलं वातावरण निर्माण करणं ज्याला इंग्रजीमध्ये आपण क्रिएटिंग अँड एनेबलिंग ॲटमॉस्फिअर म्हणतो. तर ह्या 3 पिलर हे निश्चित करण्यात आले आणि त्याच्या अनुषंगाने जे काही मार्गदर्शन करण्यात आलं होतं त्याला अनुसरून मग आपल्या देशाने सर्वप्रथम 2007 साली मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ सिनियर सिटीजन्स ॲक्ट 2007 हा केला आणि ह्या कायद्यामध्ये सरकारला असं अपेक्षित होतं की ज्येष्ठांचं जे आर्थिक प्रश्न असतील त्या आर्थिक प्रश्नांना सामोरं जाता येईल. ज्येष्ठांना ज्येष्ठत्वाप्रसंगी म्हणजे वृद्धाश्रमांसारखे जे काही गरज लागत असेल तर ते वृद्धाश्रम निर्माण करण्याची तरतूद त्या कायद्यामध्ये आपल्या केंद्र सरकारने केली होती. त्याचप्रमाणे ज्येष्ठांच्या जीविताचं आणि संपत्तीचं रक्षण करण्यासाठी देखील ह्या कायद्यामध्ये स्पष्टपणे तरतूद केली होती आणि अशी केंद्राने ही जी तरतूद केल्यानंतर केंद्राला असं वाटलं की कायदे केल्याने प्रश्न मिटतील. परंतु दुर्दैवाने तसंच झालं नाही कारण कायदा हा कायद्याच्या ठिकाणी असतो. त्याला राबवण्यासाठी जी जनजागृती लागते जो अवेअरनेस लागतो किंवा जे सेन्सिटायझेशन सजगता लागते म्हणजे अगदी तुम्ही म्हणाल तर एक्झिक्युटिव्हच्या ठाई म्हणजे मंत्र्यांच्या ठाई असो किंवा मग धोरण राबवणारी जी नोकरशाही असतो तिच्या ठाई असो किंवा पोलिसांच्या ठाई तर ती तशी निर्माण झालेली नव्हती. त्याच्यामुळे सरकारच्या जेव्हा हे लक्षात आले तेव्हा 2011 साली केंद्र सरकारने ज्येष्ठांच्या संबंधी एक देश पातळीवर
एक राष्ट्रीय धोरण केलं आणि त्या राष्ट्रीय धोरणामध्ये ह्या तिन्ही अंगांनी ज्येष्ठांचा विचार कसा केला जावा, म्हणजे ज्येष्ठांचा विकास म्हणा किंवा ज्येष्ठांचं आरोग्य आणि वेलबिंग आणि समाजामध्ये ज्येष्ठांना स्थान असण्यासाठी काय करायला हवं याचे निर्देश देणारे त्यांनी ते धोरण राज्यांना दिलं आणि मग राज्यांनी ते धोरण अवलंबायचं ठरवलं. त्याप्रमाणे 2013ला महाराष्ट्र शासनाने, तत्कालीन महाराष्ट्र शासनाने, आपल्याला माहिती असेल की 14ला महाराष्ट्रामध्ये मला वाटतं सरकार बदललं गेलं. तर आधीच्या सरकारने कॅबिनेट लेवलला हे ज्येष्ठांचं धोरण मान्य केलं होतं आणि मग ते नंतर आलेल्या सरकारांनी 9 जुलै 2018ला एक सर्वसमावेशक असं ज्येष्ठांच्या संबंधीचं एक धोरण आहे ते आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रस्तुत करण्यात आलं आणि मग ते सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना देऊन अशी अपेक्षा केली गेली की स्थानिक स्वराज्य संस्था आता ज्येष्ठांच्यासाठी, ज्येष्ठांचं आरोग्य असो किंवा ज्येष्ठांचे काही आर्थिक प्रश्न असो किंवा ज्येष्ठांना ते जिथे राहतात म्हणजे शहर असो गाव असो तर त्या ठिकाणी त्यांना राहण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणे, ह्या सगळ्यांवर काम करण्याचं बंधन घालणारं किंवा तसे निश्चित करणारं हे धोरण होतं आणि ते महाराष्ट्र सरकारने 2018 9 जुलै रोजी केलं. ज्येष्ठांचा जर आपण विचार केला, आपण 60 वर्षाच्या वरील आपण साधारणतः ज्येष्ठ समजतो आणि साधारणतः असं वार्धक्यशास्त्र असेल किंवा त्या संदर्भातील जी काही शास्त्रीय परिभाषा आहे त्याच्यामध्ये 60 ते 75 हा वयोगट आहे तो यंग ओल्ड, तरुण ज्येष्ठ आपण म्हणतो आणि 75च्या नंतरचे आपण त्यांना वृद्ध असं संबोधतो की 75 नंतर साधारणतः तुमचं हालचालीवर मर्यादा येतात. म्हणजे काही ज्येष्ठ तेव्हाही खूप ऍक्टिव्ह असतात, नाही असं नाही, तरी पण एक ढोबळ मानाने 60 ते 75 आणि 75च्या पलीकडे असा एक साधारणतः विभागणी केली जाते. पण 60 ते 75 हा जो वयोगट आहे तो तसा त्यांच्याकडे अनुभवाचं संचित खूप मोठं असतं, ते खूप ऍक्टिव्ह असतात 75 पर्यंत मोठ्या प्रमाणावर. तर बराच एक मोठा वर्ग आपण काही कारणामुळे आपण त्यांना निवृत्त करतो. पण बऱ्याच ठिकाणी खाजगी क्षेत्रात असेल, कॉर्पोरेटमध्ये किंवा इतरही अनेक ठिकाणी या क्षेत्रातले ज्येष्ठ खूप मोठ्या प्रमाणात कार्यरत असताना दिसतात. ते डिसिजन मेकिंगमध्ये असतात, कंपन्या चालवतात, सरकारं चालवतात. तर अशा लोकांना एकीकडे त्यांचा अनुभव, त्यांच्याकडे क्रयशक्ती मोठी असते, त्यांच्याकडे प्रशासकीय अनुभव खूप मोठा असतो. तर अशा ज्येष्ठांसाठी आपण त्यांना पॉलिसीमध्ये काय तरतुदी आहेत किंवा त्यांच्यासाठी आपण काय विचार केले? करेक्ट. आता ह्या धोरणामध्येच स्पष्टपणे सांगून ठेवलंय की ज्येष्ठांच्याकडे असणारी ही जी जाणीव आहे किंवा विजडम आहे, ह्या विजडमचा वापर करून समाजाने एक चांगल्या पद्धतीचं वातावरण निर्माण करावं अशी अपेक्षा या धोरणामध्ये सांगितलेली आहे. आणि म्हणूनच या धोरणामध्ये इंटरजनरेशनल बॉन्डिंगची जशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये तरुण आणि ज्येष्ठ यांच्यामधला संवाद वाढला पाहिजे हे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर शाळेमधली जी मुलं असतात तिथे ज्येष्ठांनी जावं आणि आपल्या अनुभवांचा फायदा त्यांना द्यावा असं सांगितलेलं आहे. तर अशा रीतीने ज्येष्ठांच्या ठायी असणारं हे जी काही विजडम आहे या विजडमचा समाजाला उपयोग व्हावा याच्यासाठी ह्या धोरणामध्ये अतिशय स्पष्टपणे काही लिहून ठेवलेलं आहे की शाळा, कॉलेजेस किंवा एकूणच समाजाने किंवा तिथल्या प्रशासनाने ज्येष्ठांच्या ह्या शहाणीवेचा किंवा विजडमचा वापर करून पुढच्या पिढीला देखील त्या पद्धतीचे संस्कार व्हावेत असं जसं एका ठिकाणी म्हटलं आहे, तसंच याचा बेनिफिट आपल्या प्रशासनाला मिळून प्रशासकीय कामामध्ये देखील त्यांनी ज्येष्ठांचा विचार केला पाहिजे असंही सांगून ठेवलेलं आहे. म्हणजे ज्येष्ठांच्या ठायी असलेला शहाणपणाचा वापर हा असा चांगल्या अर्थाने व्हावा ही अपेक्षा पण आहे त्याच्यात. एक उपप्रश्न फक्त विचारतो तुम्हाला की शहरीकरणाचा झपाटा मोठा आहे, पायाभूत सुविधा होत आहेत मोठ्या प्रमाणात, पण त्या सगळ्या ज्येष्ठ नागरिक फ्रेंडली आहेत का? या सगळ्या सुविधा आहेत तिथे त्यांच्यासाठी काही व्हीलचेअरसाठी रॅम्प असणं किंवा अनेक ठिकाणी लिफ्ट असणं किंवा सरकते जिने ठेवणं, अशा काही गोष्टी मॉलमध्ये मिळतात, पण सार्वजनिक उपक्रमांमध्ये ह्या गोष्टीचा आवर्जून अंतर्भाव करावा असं सरकारने कधी कुठल्या क्षणी ठरवलं? बरोबर आहे. अगदी माझ्या मनातला प्रश्न आपण विचारलात. ह्या धोरणामध्ये ना महाराष्ट्र सरकारच्या 9 जुलै 2018च्या धोरणामध्ये वृद्ध मित्र शहर किंवा वृद्ध मित्र गाव हा कॉन्सेप्ट सांगितलेला आहे आणि या कॉन्सेप्टमुळे स्थानिक प्रशासनावर अशी बंधनं घातलेली आहेत की तुमचं शहर असो किंवा तुमचं गाव असो, इथे
ज्येष्ठांना ज्या ज्या पद्धतीने त्यांच्या मुवमेंट्स होतील किंवा ते फिरू शकतील किंवा ते आजूबाजूच्या परिसरामध्ये एन्जॉय करू शकतील, तर त्या त्या सुखसोयी त्यांच्यासाठी निर्माण करा. आता याचा अर्थ फक्त नाना नानी पार्क बांधून ज्येष्ठांचे प्रश्न मिटतात का, तर अजिबात नाही. ते अतिशय बाल्यावस्थेतली समजूत आहे. आज जर आपण बघितलं की ज्येष्ठ, आत्ता आपण म्हणाल्याप्रमाणे 70व्या वर्षीसुद्धा जर ज्येष्ठ एखादा ॲक्टिव्ह असेल आणि त्या ज्येष्ठाला ठाण्यावरनं समजा मुंबईकडे जायचं असेल आणि जर ठाणा स्टेशनवर त्याच्यासाठी लिफ्टची सोय नसेल किंवा एस्केलेटर नसेल, तर तो कसं, हाऊ विल ही मूव्ह? म्हणजे जे आपल्याला युनायटेड नेशन्सच्या धोरणामध्ये सांगितलं आहे किंवा महाराष्ट्राच्या धोरणामध्ये, तेच इथे आपण त्याला कुठेतरी आपण अडथळा ठरतो असं वाटतं. आणि हे लक्षात घेऊन जर आपण बघितलं तर आज आपण ठाण्याला वगैरे आलात तरी देखील तिथे आपल्याला एस्केलेटर्स मिळतात, त्याच्यानंतर तुम्हाला लिफ्टची सोय केलेली आहे. आणि हे सगळं करत असल्यामुळे ज्येष्ठांची मोबिलिटी बऱ्या अंगाने वाढलेली आहे, हे एकीकडे आपण म्हणू शकतो. ही एक सोय झाली. परंतु केवळ ज्येष्ठांची मोबिलिटी हा इश्यू आहे का, तर नक्कीच नाही. कारण स्थानिक प्रशासनावर असे एक बंधन घातलेलं आहे की स्थानिक प्रशासनाने ज्येष्ठांच्या आरोग्यासाठी ज्येष्ठांची जी हॉस्पिटल्स आहेत तिथे देखील त्यांना रांगेमध्ये उभं राहायला लागू नये म्हणून वेगळ्या रांगा ठेवाव्यात, किंवा ज्येष्ठांना हॉस्पिटलमध्ये वेगळे बेडचं रिझर्वेशन देखील असलं पाहिजे, हे देखील करण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनावर ठेवलेली आहे. हे सगळे असे प्रश्नांची व्याप्ती खूप आहे आणि त्याच्यासाठी जे काही मार्गदर्शन आहे ते आपल्या धोरणामध्ये सापडतं. उदाहरणार्थ बघा की मी अतुल गवांदे यांचं एक पुस्तक वाचलं होतं, बिंग मॉर्टल म्हणून. तर ह्या बिंग मॉर्टलमध्ये अतुल गवांदे यांनी ज्येष्ठांचा अभ्यास केला. आपल्याला माहिती असेल की अतुल गवांदे हे अमेरिकेतले एक खूप मोठे डॉक्टर आणि त्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे देखील सल्लागार होते आणि तिथलं जे वैद्यकीय धोरण ठरवण्यामध्ये त्यांचा खूप मोठा असा वाटा आहे. तर त्यांच्या बिंग मॉर्टल या पुस्तकामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की ज्येष्ठांना नेमकं काय हवं असतं. तर ज्येष्ठांना हवी असते स्वायत्तता. प्रत्येक ज्येष्ठाला वृद्धाश्रमात ठेवायचीच गरज नाही, पण तो जिथे राहतो त्या घरामध्ये, त्या कॉलनीमध्ये किंवा त्या गावामध्ये त्याच्या मुवमेंटसाठी तो इंडिपेंडेंटली फिरू शकेल अशा जर सोयी असतील तर ज्येष्ठ स्वतःच्या घरात देखील राहू शकतो. या अर्थाने विचार करून या धोरणामध्ये देखील त्यांनी अगदी नगर विकास खात्याने ज्येष्ठांच्यासाठी याच्या पुढे जी घरं बांधली जातील ती कशी बांधली जावी याचं मार्गदर्शन देखील काही अंशी केलेलं आपल्याला या धोरणामध्ये आढळतं. त्याचप्रमाणे बागा कशा असल्या पाहिजेत, सार्वजनिक ठिकाणं कशी असली पाहिजेत वगैरे वगैरे, हे सगळं या धोरणामध्ये आढळतं. धोरणामध्ये बरंच काही लिहिलेलं आहे, परंतु त्याची आजपर्यंत त्याची जी अंमलबजावणी आहे तिथे आपण कुठेतरी थोडेसे कमी पडतो असं माझं प्रांजळ मत आहे. सर, इथे आणखी एक प्रश्न मला पडतो की आपण म्हणतो आता विरंगुळा केंद्र असा शब्द वापरला जातो, पण विरंगुळा हा थोडा एंटरटेनमेंटकडे जाणारा शब्द आहे मराठीच्या अनुषंगाने. पण परदेशात ज्येष्ठांसाठी डे केअर सेंटर्स आहेत. जशी आपण लहान मुलांसाठी पाळणाघरं स्वीकारली, सुरुवातीला पाळणाघरांना पण विरोध होता की आपली लहान मुलं दुसऱ्या कुठेतरी कशी काय नेऊन ठेवायची, आया अशा कशा मनावर दगड ठेवून कशा ठेवून जाऊ शकतात, असं एक सुरुवातीच्या काळात वातावरण होतं. पण आता पाळणाघरं म्हणजे मुलांना क्रेचमध्ये ठेवणं हे आता समाजाने स्वीकारलं आहे. पण तसं अजून ज्येष्ठांना दिवसाभरात की एखादा वृद्ध दाम्पत्य आहे आणि त्यांचं मध्यमवयीन मुलं आहेत, त्यांना वाटतं की घरात सांभाळायला कोणी नाही, तर त्या ज्येष्ठांना सकाळी कुठेतरी अशा डे केअर सेंटरमध्ये सोडून संध्याकाळी कार्यालयातून परत येताना त्यांना घेऊन येणं, ही संकल्पना अजून आपल्या देशात रुळलेली नाही. तर हे जे विरंगुळा केंद्र आहे त्याच्या संदर्भातल्या ज्या काही संकल्पना आहेत आणि डे केअर सेंटरची संकल्पना भारतात रुजण्यासाठी नेमकं काय करावं लागेल? मुळामध्ये विरंगुळा हा शब्द आहे, हा एंटरटेनमेंट दाखवणारा शब्द आहे. म्हणजे ज्येष्ठांना एंटरटेनमेंटची गरज आहे असं सांगतो, असा त्यातनं बोध होतो. वेराज डे केअर सेंटर म्हणजे अशी संकल्पना आहे की जिथे ज्येष्ठांची पूर्ण दिवस काळजी घेतली जाते. परंतु जर आपण नीट बघितलं वास्तव ह्या दोन्हीच्या मध्ये कुठेतरी आहे. ते असं आहे की तुम्ही जो शेवटचं वाक्य सांगितलं की मध्यमवयीन मुलं मुली किंवा मध्यमवयीन मुलगा आणि सून हे दिवसभर जर नोकरीला जात असतील आणि ज्येष्ठांची वय जर 75-80 असतील, तर मग अशा ज्येष्ठांना घरी स्वतःचं जीवन बनवणं किंवा घरी वेळ घालवणं किंवा घरचा एकाकीपणा, तर ह्या सगळ्यांचा खूप त्रास होऊ शकतो. आणि तो तसं होऊ नये म्हणून ज्येष्ठांना कुठेतरी एक चांगल्या अर्थाने वेळ त्यांचा जावा किंवा थोडासा त्यांना दिवसभरासाठी
इतर ज्येष्ठांची कंपनी मिळावी, एकाकीपणा दूर व्हावा, ह्याच्यासाठी डे केअर सेंटरची संकल्पना विदेशामध्ये अतिशय प्रभावी पद्धतीने वापरली गेली. आणि ह्या डे केअर सेंटर्समुळे ज्येष्ठांची आयुर्मर्यादासुद्धा वाढलेली असते किंवा ज्येष्ठांना सांभाळण्याचा जो ताण सध्याच्या पिढीला आलेला आहे, की जी पिढी काम करते आणि सध्याची काम करणारी कामकाजी पिढी जी अशी आहे, म्हणजे महिला असो किंवा पुरुष असो, तर त्यांच्या दृष्टीने ज्येष्ठांना सांभाळणं हे खूप अवघड काम झालं आहे. कारण आपल्याकडे डे केअर सेंटरची कॉन्सेप्टच अजूनपर्यंत डेव्हलप झालेली नाही आहे. हा झाला पहिला मुद्दा. मग ती जर डेव्हलप झाली तर काय होईल? ती जर डेव्हलप झाली तर ज्यांच्या मुलाबाळांना आता लांब जाऊन काम करायचं आहे, सकाळी 9ला घरं सोडतात आणि रात्री 8ला घरी येतात, तर तेवढ्या वेळापर्यंत ज्येष्ठांना कुठे ठेवायचा हा जो प्रश्न आहे तो प्रश्न मिटू शकतो. मानसिकदृष्ट्या ते रिलॅक्स होऊ शकतात. दिवसभर ज्येष्ठ बाहेर असल्यामुळे तेही इतर ज्येष्ठांच्या बरोबर असल्यामुळे तेही थोडेसे निरोगी आनंदी राहू शकतात. तिथे ते कॅरम खेळू शकतात, पत्ते खेळू शकतात, बुद्धिबळ खेळू शकतात. समवयस्क ज्येष्ठांच्या बरोबर चांगला वेळ जातो. आणि दुसऱ्या अर्थाने जर बघायला गेलं तर कंपल्सरी घराबाहेर बाहेर पडणं हे ज्येष्ठांना जरी आवडत नसेल तरी कालांतराने ते आवडू लागतं असंही लक्षात आलं आहे. त्या अर्थाने विरंगुळाची संकल्पना चांगली आहे, परंतु आपण बाल्यावस्थेत आहोत. आत्ता कुठे महाराष्ट्र सरकारच्या लक्षात आलेलं आहे की डे केअर सेंटरची गरज आहे. आणि मला वाटतं 23च्या गेल्या वर्षीच आपल्या महाराष्ट्र सरकारने प्रत्येक स्थानिक प्रशासनाला, म्हणजे महानगरपालिका असो, नगर परिषदा असो, त्या सगळ्यांना पत्र लिहिलेली, GR काढला आहे की प्रत्येक शहरामध्ये ज्येष्ठांच्यासाठी ही डे केअर सेंटर्स, त्यांनी विरंगुळा केंद्र म्हटले, तर ही विरंगुळा केंद्र निर्माण करण्यात यावी. ह्या विरंगुळा केंद्रामध्ये ज्येष्ठांच्यासाठी लायब्ररी असावी, ज्येष्ठांच्यासाठी बैठे खेळ असावेत, ज्येष्ठांना माहिती मिळण्यासाठी प्रबोधनपर व्याख्यानं व्हावीत आणि ज्येष्ठांच्या आरोग्याची म्हणजे फिजिओथेरपिस्ट देखील तिथे असावेत. असा अतिशय खूप चांगला त्यांनी GR काढला आहे. परंतु दुर्दैवाने आजपर्यंत त्याच्यावर फारशी अंमलबजावणी होत नाही. काही ठिकाणी सुरू झालेलं आहे, परंतु त्याला अधिक चालना मिळणं हे गरजेचं आहे. मुळात सगळ्यात आधी म्हणजे विरंगुळा केंद्रांसाठी जागा शहरांमध्ये ह्या दुर्लभ झालेल्या आहेत. मी स्वतः IIT बरोबर आम्ही एक समिती बनवली होती आणि घाटकोपरच्या एका भागामध्ये आम्ही प्रयत्न करत होतो की तिथल्या ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी विरंगुळा केंद्र निर्माण करायची. त्यावेळेला तो GR नव्हता आणि त्याच्यामुळे IITने विरंगुळा केंद्र, आदर्श विरंगुळा केंद्र कसं असावं याचं प्लॅनिंग केलेलं आहे त्यांच्या आर्किटेक्टनी. आणि ते प्लॅनिंग घेऊन मग IITचे जे प्रोफेसर होते ते महानगरपालिकेच्या पातळीवर जाऊन प्रयत्न तेव्हाही करत होते आणि आजही करतात. काही जागा त्यांना दाखवल्या, परंतु त्या त्यांना योग्य वाटल्या नाहीत. तर सांगायचा मुद्दा असा की महानगरांच्यामध्ये जागेचे वाढते भाव आहेत. ह्या वाढत्या भावामुळे ज्येष्ठांच्या विरंगुळा केंद्रांना जागा मिळत नाही. परंतु महानगरामध्ये जर अर्बन लँड सिलिंग ॲक्ट सारख्या कायद्याच्या खाली ज्या काही रिझर्व्ड स्पेसेस असतात, मग त्या कुठे जातात हा माझा एक थेट प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर मी शोधतोय. मला वाटतं आपल्या सर्वांनी जर अशा जर स्पेसेस ज्येष्ठांना अवेलेबल करून दिल्या तर निश्चितपणे आपण विदिन नो टाईम विरंगुळा केंद्रांचं जाळं निर्माण करू शकतो. दुसरीकडे NGOज, आज अनेक चांगले चांगले NGOज आहेत ज्येष्ठांच्या क्षेत्रामध्ये काम करायला तयार झाले, ज्याच्यामध्ये तरुण मुलं आहेत आणि त्यांनी केअर गिवर्स एकीकडे तयार करतायत, दुसरीकडे ज्येष्ठांच्यासाठी मेमरी क्लिनिक. तर हे सगळं जे आहे ना स्कीम्स, हे आपण या विरंगुळा केंद्रातून आणू शकतो. पण या विरंगुळा केंद्रांचा वापर आणि या विरंगुळा केंद्रांना जागा देण्याचा विचार मात्र नेमका कसा व्हायला पाहिजे हे आता आपल्या महाराष्ट्र सरकारनेच याच्यात पुढाकार घ्यावा असं मला वाटतं. तरीही जाता जाता एक गोष्ट निश्चित सांगतो की महानगरांच्या मध्ये हा प्रश्न आहे, परंतु काही जिल्ह्यांच्या मध्ये आणि तालुका पातळीवर विरंगुळा केंद्रांसाठी नुसत्याच जागा दिलेल्या नाहीत, तर इमारती बांधून देखील आपल्या महाराष्ट्र सरकारने दिल्यात. याबद्दल त्यांचं एकीकडे अभिनंदनही करावं असं वाटतं. असे द्विधा परिस्थिती या विरंगुळा केंद्रांच्या बाबत आहे असं मला वाटतं. विरंगुळा केंद्राबद्दल आपण बोललोय, पण ढोकळे सर, मला तुम्ही बोलताना एक आरोग्यासंदर्भात एक विषय मांडला. आणि आरोग्यात काय होतं की ज्येष्ठांना ते जोपर्यंत हलते फिरते चालते असतात तोपर्यंत त्यांना तसे ते कॉन्फिडेंट असतात. पण समजा दुर्दैवानं कुठे बाथरूममध्ये पडले किंवा इतरत्र कुठे रस्त्यावर छोटासा अपघात झाला तर त्याच्यानंतर बऱ्याचदा ती जी इच्छाशक्ती असते जगण्याची किंवा आपण परावलंबी होऊ नये यासाठीची जे एक धडपड चाललेली असते आणि मग परावलंबित्व येण्यातून एक नकारात्मकता जी विकसित होते वृद्धांमध्ये, तर त्याच्यासाठी त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी या संदर्भात त्यांचा जो मोराल टिकून ठेवण्यासाठी
त्यासाठी आपण साधारणतः म्हणजे पॉलिसीमध्ये काय व्यवस्था आहे आणि समाजानं त्याच्यात काय योगदान द्यायला हवं असं तुम्हाला वाटतं? बरोबर आहे. हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे. कारण आपण जर बघितलं तर आज आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरामध्ये 90 क्रॉस झालेला एक ज्येष्ठ तरी मला आढळतोय. आपलाही अनुभव तोच असेल. आपण जर विचार केला तर 75 पर्यंत सर्वसाधारणरित्या किंवा 80 पर्यंत देखील ज्येष्ठ हा चालू फिरू शकतो, स्वतंत्र असतो. परंतु त्याच्यानंतर हळूहळू परावलंबित्व येऊ लागतं, म्हणजे हातात काठी येते म्हणा, किंवा कधी बेडरिडन होऊ शकतो, किंवा कालांतराने म्हणजे 85च्या पुढे मागे कुठेतरी एक स्टेज अशी येते की जेव्हा दैनंदिन ज्येष्ठांची जी स्वतःची दैनंदिन कामं जी असतात, आंघोळ असो, खाणं असो, ह्याला कुठेतरी अडथळा यायला लागतो. आणि नेमका ह्याच वेळेला ज्येष्ठांचे जे प्रश्न असतात हे गंभीर स्वरूप धारण करतात. आणि हे गंभीर स्वरूप धारण केलेले जे प्रश्न असतात ह्याला सामोरं जाण्यासाठी आज आपल्या देशाला खूप काही करण्याची गरज आहे असं मला वाटतं. कारण ह्या वयामधले जे ज्येष्ठ आहेत यांची परिस्थिती सध्या बिकट होत चाललेली आहे. कारण एकीकडे ह्या वयातले ज्येष्ठ जर आपण बघितलं तर एक डेटा मागे माझ्या वाचनात आला होता, तो असा आहे की साधारण 70च्या पुढे दर 6मध्ये एक ज्येष्ठ जो आहे त्याला डिमेन्शिया होतोय. म्हणजे हे खूपच मोठं प्रमाण झालं, साधारण 17-18% प्रमाण झालं. मग जर 17-18% म्हणजे 70च्या पुढचे जर 17-18% ज्येष्ठ जर आज डिमेन्शिया आणि अल्झायमरने ग्रस्त असतील आणि जर अशा ज्येष्ठांना सांभाळण्याची अतिशय अवघड जबाबदारी कुटुंबांवर येत असतील, की असं कुटुंब की जे सध्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये दिवस रात्र पोटापाण्याची व्यवस्था करण्यामध्ये मशगूल आहे किंवा बिझी आहेत, मशगूल हा शब्द जरासा वेगळ्या अर्थाने होतो, बिझी आहे, तर त्यांना हे काम अवघड होतं. मग ही जबाबदारी आपल्या सगळ्यांवर येऊन पडते. म्हणजे एकीकडे धोरण बनवणाऱ्यांवर ही जबाबदारी येते की ह्या अशा पद्धतीने डिमेन्शियाग्रस्त, अल्झायमरग्रस्त ज्येष्ठ की ज्यांना दिवस आहे की रात्र हे कळत नाही, किंवा अनेकदा त्यांना स्वतःच्या खाण्यापिण्याची सुद्धा चिंता असते, कळतच नाही, तर ह्यांची काळजी घेण्यासाठी आपण एक व्यवस्था निर्माण करणं असं गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण डिमेन्शियाची असं म्हटलं जातं की पुढची जी साथ आहे ती डिमेन्शियाची साथ असणार आहे. आणि ही साथ एकदा आली, कारण आपल्याला माहिती आहे की डिमेन्शियावर आजतागायत औषध नाही, आणि डिमेन्शियाला काही अर्थाने प्रतिबंध करण्यासाठी काही खेळ सांगतात किंवा ज्येष्ठांना व्यायाम सांगितले जातात, ते ज्येष्ठांच्याकडनं दैनंदिनरित्या करून घेणारी सोय नाही. मग हे सगळं कुठे होऊ शकतं? तर हे सगळं आपण मगाशी चर्चा केलेल्या डे केअर सेंटरमध्ये होऊ शकतं. तर ह्या डे केअर सेंटरमध्ये जर ज्येष्ठ गेला तर त्यांच्याकडनं फिजिओथेरपीचे एक्सरसाइज, मेमरी एक्सरसाइजेस हे सगळं घेऊन आपण डिमेन्शियाला काही अंशी एकीकडे जसा प्रतिबंध करू शकतो, तसा दुसरीकडे झालेला डिमेन्शिया आणि अल्झायमरग्रस्त जे ज्येष्ठ असतील त्यांची काळजी घेणारी यंत्रणा देखील आपल्याला उभं करणं, त्याच्यासाठी सरकारने काही एक निधी वेगळा काढून ठेवणं आणि त्या निधींवर ह्या ज्येष्ठांच्यासाठी तशा सोयी पुरवणं अफोर्डेबल किमतीमध्ये, हे देखील महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. तुम्ही अफोर्डेबल म्हणालात तर ते सूत्र धरून मी एक प्रश्न विचारतो. बऱ्याचदा तुम्ही म्हणता की अल्झायमर किंवा डिमेन्शिया किंवा तत्सम आजारांनी बेड रिडन झाला ज्येष्ठ नागरिक, तर त्यांच्यासाठी जी काळजीवाहक जो आहे, जो घरातला जर काळजीवाहक नसेल, केअर सिस्टीम नसेल, तर ती बाहेरून विकतची आणावी लागते. आणि ती विकतची जी केअर सिस्टीम आहे ती बऱ्यापैकी महाग आहे शहरांमध्ये. तरी साधारण दिवसाला पर शिफ्ट 800 रुपयापासून ते 1,500 रुपयापर्यंत आजारपणाचं स्वरूप काय तर जातं. तर तेवढं सर्वसामान्य कुटुंबाला हे परवडणारं नसतं. म्हणजे महिन्याकाठी साधारणतः 25,000 ते 30,000चा खर्च या केअर सिस्टीमवर करणं, तेवढं उत्पन्न पण त्यांना शक्य नसतं अशावेळी. आणि बाकीचे औषधोपचार आणि ह्या गोष्टी असतातच. जर त्या वृद्धाला किंवा त्या ज्येष्ठ नागरिकाला त्याची स्वतःची पेन्शन नसेल किंवा त्याच्याकडे संचित नसेल तर त्याच्यासमोर आणखी आव्हानं निर्माण होतात. तर अशावेळी सरकार किंवा काही NGOज याच्यात मदत करू शकतात का? ह्याच्यामध्ये खरं सांगायचं गेलं तर ह्या धोरणामध्ये देखील स्पष्टपणे सरकारने मान्य केलेलं आहे की ज्येष्ठांचे हे जे आरोग्यविषयक जे काही प्रश्न आहेत याला सामोरं जाण्यासाठी NGOची मदत ही घ्यावीच लागणार आहे, हे सरकारने मान्य केलेलं आहे आणि त्यांच्या मदतीशिवाय काही होऊ शकत नाही. तर त्या अर्थाने NGOची मदत ही होतेच. आजही आपल्या महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशामध्ये देखील अनेक NGOज असे आहेत की ज्या NGOजमुळे केअर गिव्हर्सना ट्रेनिंग दिलं जातं, केअर गिव्हर्स निर्माण केली जातात. कारण केअर गिव्हर्सची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आज गरज आहे, परंतु ते केअर गिव्हर्स मिळत नाही. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा एकीकडे हा आहे की केअर गिव्हर्सची जर एका शिफ्टला 800 रुपये जरी धरले तरी बऱ्याचशा फॅमिलीजना
त्यांच्या ज्येष्ठांना केअर गिव्हर देणं हे शक्य होत नाही. हे जेवढं सत्य आहे तेवढंच दुसरीकडे केअर गिव्हर्स चांगल्या दर्जाचे मिळणं हे देखील आवश्यक आहे. ते देखील निर्माण करणं आणि ते कामसुद्धा NGOजचं आहे. आणि ज्येष्ठांना अफोर्डेबल ही जी व्यवस्था आहे डे केअर सेंटरची, हिला तर मला तर काही पर्यायच दिसत नाही. किंबहुना मला तर वाटतं की ज्येष्ठांची सगळ्यात मोठी ज्येष्ठांच्यासाठी जर गरज कुठली असेल तर हीच आहे की डे केअर सेंटर्स निर्माण करणं. एक सामाजिक प्रश्न ह्या निमित्ताने किंवा कौटुंबिक असेल तो प्रश्न, पण तो समाजाच्या पातळीवर मोठा आहे आणि तुम्ही तो अभ्यासक म्हणून त्या मुद्द्याकडे तुम्ही वळला असाल की ज्येष्ठांमधले पुरुष आहेत ते कदाचित काही कारणानं त्यांचं आयुष्याची मर्यादा कमी असते, तुलनेमध्ये ज्येष्ठ महिलांची आयुर्मर्यादा खूप जास्त असते. 90पर्यंत किंवा त्याच्याही पुढे महिला सर्वसाधारणपणे जगतात. त्याच्यामागे काही व्यसनांची कारणं असतं किंवा महिला कमी व्यसनं करतात, पुरुषांकडे व्यसनं जास्त असतात किंवा इतर काही त्यांच्याकडे आजारपणाची कारणं असू शकतात. त्यामुळे 70-75च्या पर्यंत बरेचसे पुरुष आयुष्य त्यांचं थांबतं. पण त्यांचा जो पार्टनर असतो, त्यांची जोडीदार असते, ती मात्र पुढे अनेक वर्ष जगते आणि तिचं पार्टनर गेल्यानंतर त्या महिलेचं कुटुंबातलं आणि समाजातलं स्थान हा कळीचा प्रश्न आहे सध्या. तर त्या संदर्भात NGOज असतील, सरकार असेल किंवा तुमच्यासारखे या क्षेत्रात काम करणारे अभ्यासक असतील, कायदेशीर अभ्यासक असतील, त्यांनी ह्या महिलांसाठी त्यांना आर्थिक तरतुदी असतील, त्यांना सन्मानाने जगण्यासाठी काय सुविधांचा विचार केला आहे? अगदी नेमका प्रश्नच आहे हा. कारण मगाशी तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे महिलांची जी आयुर्मर्यादा आहे ती भारतामध्ये देखील 69.5 वर्ष सध्याची आहे, म्हणजे गेल्या वेळची आहे, आणि पुरुषांची 67 ते 68च्या मध्ये आहे. दुसरी गोष्ट की आपण परंपरेने बघा की लग्नामध्ये सुद्धा की पुरुष हा महिलेपेक्षा किमान 5 वर्षांनी मोठा असला पाहिजे, हे पथ्य पाळण्याचं एक कल समाजाचा पूर्वी होता. हल्ली तो थोडा कमी झाला आहे, तरी पण पुरुष हा स्त्रीपेक्षा वयाने जास्त असलाच पाहिजे. आणि तसा तो नसला तर त्या जोडप्याकडे एक वेगळ्या अँगलने नकारात्मक पद्धतीने बघण्याची आपल्या समाजाला सवय झालेली. हा सगळ्याचा जर परिपाक बघाल तर महिला वयाने कमी असतात, त्यामुळे साहजिकच नवऱ्याचं निधन हे आधी होतं. नवऱ्याचं निधन आधी होतं, महिला मागे राहते. नवऱ्याला वाटत असतं की आपल्या मागे आपल्या पत्नीला आपली जी काही संपत्ती आहे ती मिळावी, साहजिक आहे, नवरे देतातही. परंतु अशा विधवा महिलांना नवऱ्याच्याकडनं मिळालेलं जे काही थोडीफार संपत्ती असेल, केडोकमेडोक असेल, ते त्यांच्याकडनं काढून घेण्यासाठी मग त्यांचा छळ होतो असं लक्षात आलेलं आहे. आणि महिलांचा होणाऱ्या छळासंबंधी, ज्याला एल्डर ॲब्यूज म्हणतात, तर त्याच्यासंबंधी देखील अनेक जे सर्वे झालेले आहेत त्याच्यात भारतातल्या 54% महिलांनी सांगितलं आहे की होय, आमचा छळ होतो. आता महिलांचा होणारा छळ किंवा एल्डर ॲब्यूज ज्याला म्हणतात, ज्याच्यामध्ये पुरुषांचाही छळ होतो, म्हणजे एखादी महिला मृत पावली, म्हणजे पत्नी मृत पावली आणि पती राहिला तर पतीचा देखील तसाच छळ होतो, परंतु महिलेचा छळ होण्याचं प्रमाण हे जास्त असतं, हे लक्षात घ्या. तर हा जो छळ आहे ज्याला एल्डर ॲब्यूज म्हणतात, हा शारीरिक असतो, मानसिक असतो आणि आर्थिक असतो. ह्या 3 प्रकाराने हा जो छळ होत असतो. ह्या छळ हा एक खूप मोठा मुद्दा आहे आणि ह्या प्रश्नाला देखील आपल्याला एक समाज म्हणून निश्चितपणे समोर जावं लागणार आहे. आणि एल्डर ॲब्यूज थांबवण्यासाठी ज्येष्ठांच्यासाठी जो तुम्हाला मगाशी मी सांगितला 2007चा जो कायदा आहे, त्या कायद्याच्या सेक्शन 24मध्ये सांगून ठेवलेलं आहे की ज्येष्ठांच्या संबंधीचे जे काही सगळे गुन्हे असतील ते छळाचे असोत किंवा त्यांच्याकडनं पैसे काढून किंवा पैशासाठी केलेला छळ असो, हे सगळे दखलपात्र गुन्हे आहेत. आणि महिला असो किंवा पुरुष असो, त्यांना घरामध्ये जर अशा मुलांच्याकडनं संपत्तीसाठी जर त्यांचा छळ होत असेल, आर्थिक, शारीरिक किंवा मानसिक, तर तो एक गुन्हा आहे आणि त्याच्यासाठी 3 महिन्यापर्यंतची सजा ह्या कायद्यामध्ये आहे. इव्हन इंडियन पिनल कोडमध्ये देखील काही तरतुदी आहेत, त्याचा देखील आपण वापर करू शकतो. पण महिला म्हणून जे जगणं आहे ते मात्र निश्चितपणे तुम्ही म्हटलात तसं हे अवघडच आहे. आणि अनेकदा असं स्पष्टपणे लक्षात आलं आहे की पुरुषांच्या नंतर ज्या महिला राहतात त्या महिलांनी त्यांचं नावावर असलेलं घर किंवा पैसे, घराचं बक्षीसपत्र किंवा जमिनीचं बक्षीसपत्र करून द्यावं म्हणून मुलं तगादा लावतात, त्या महिलांचा छळ करतात
आणि मग तसं केल्यानंतर त्या बायका शेवटी कंटाळून मुलांच्या नावाने बक्षीसपत्र करून देतात आणि मग त्या महिलांना वाऱ्यावर सोडलं जातं. महाराष्ट्रामध्ये अशा अनेक घटना घडलेल्या आहेत आणि अशा महिलांनी जेव्हा जेव्हा ह्या न्यायाधिकरणाकडे, ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाकडे 2007च्या मातापिता आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या भरणपोषणाच्या कायद्याखाली जेव्हा अर्ज केला की आमची संपत्ती आम्हाला परत द्या, तेव्हा तेव्हा या न्यायाधिकरणाने ती संपत्ती त्यांना, महिलांना आणि पुरुषांना परत दिलेली आहे. त्या अर्थाने त्यांना न्याय ह्या कायद्यानुसार मिळतोय असं सध्या चित्र आहे. परंतु जर एखाद्या महिलेकडचं जर एकाकी महिलेचं जर छळ होत असेल तर ती खरोखर तक्रार करायला पुढे येते का, हा प्रश्न आहे आणि तशा त्या येत नाहीत हे देखील लक्षात आलेलं आहे. इथे थोडा आणखी एक उपप्रश्न मला विचारायचा वाटतो की सून आणि सासू हा तर एक चिरंतर झगडा आहे. तर अशा प्रसंगी जी एकाकी असलेली सासू आणि सुनेचे पण आता अधिकार आहेत, महिलांचे जे अधिकार आता वाढलेले आहेत, तर काही वेळा त्या कायदेशीर तरतुदीनुसार सून म्हणून किंवा तिचा ते अधिकार असतात त्या घरावरचे किंवा संपत्तीवरचे किंवा दागिन्यांवरचे, आणि त्याचवेळी वृद्ध म्हणून जी सासू असते तिचे काही कायदेशीर अधिकार असतात. याच्यामध्ये काय क्लॅशेस होतात का? हो, निश्चितपणे. कारण कसं असतं की सुनेला साहजिकच वाटत असतं की सासूच्या नावावर असलेलं घर आपल्याला मिळावं. या अर्थाने ती नवऱ्याकडे तगादा लावते. आता नुकतीच एक तुम्हाला सांगतो की एक केस झाली आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं मार्गदर्शन केलं होतं की मुलगा आणि सून सासू सासऱ्यांचा छळ करत होते. सासऱ्यांचं वय 90 वर्ष आहे आणि सासऱ्यांचं जे घर होतं ते 2 मजली घर होतं. त्या 2 मजल्यापैकी एक मजला, पहिल्या मजल्यावर त्यांनी आपला सगळ्यात लहान मुलाला जागा दिली होती आणि सगळ्यात लहान मुलगा आणि त्याची सून त्यांना छळत होती आणि मोठा मुलगा होता तो दुसऱ्या मजल्यावर राहत होता. तर ह्या मोठ्या मुलाने मला अप्रोच झाला आणि त्याने मला सांगितलं की माझा लहान भाऊ वडिलांचा खूप छळ करतो आणि त्यांना सहन होत नाही आणि तसं व्हिडिओ रेकॉर्डिंगसुद्धा माझ्याकडे आहे. तर मी काय करू? तेव्हा त्याला मी सांगितलं की तुला जर घर वडिलांचं असेल आणि वडिलांनी जर ते तुझ्या भावाला राहायला, लहान मुलाला जर राहण्यासाठी दिलं असेल तर वडील त्या लहान मुलाला सांगू शकतात की तू मला खूप त्रास देतोय, छळतोय, तेव्हा तू माझं घर सोड. त्याला इव्हिक्शन म्हणतात. ती इव्हिक्शनची ऑर्डर काढून मुलाला बेदखल करा. आणि त्या पद्धतीने जेव्हा त्यांना मार्गदर्शन केलं, फॉर्म ए भरून दिला त्यांना आणि त्यावेळेला ते ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाकडे गेले आणि न्यायाधिकरणाने ती ऑर्डरही दिली की त्या सुनेने आणि मुलाने ते घर सोडावं. परंतु जेव्हा ती ऑर्डर आली तेव्हा ती सून आहे ती आणि तो मुलगा हे परत उच्च न्यायालयाकडे गेले आणि त्यांनी उच्च न्यायालयाला सुनेने सांगितलं की मला डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट खाली आय हॅव अ राईट टू रिसाइड इन माय मॅट्रिमोनियल होम, दिस इज माय मॅट्रिमोनियल होम आणि माझे सासरे मला कसे काय घराबाहेर काढू शकतात, असं करून त्या केसला सध्या डिले केलेला आहे. अर्थात माझ्या लेखी त्यांनी जरी हा डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टचा फायदा घेऊन सुना घर सोडायला तयार नसतील, म्हणजे मुलं सुनांना पुढे करतात, सुनांचे अधिकार डोमेस्टिक व्हायलन्स खालचे आणि सध्याच्या ह्या मी तुम्हाला सांगितलं 2007च्या कायद्याखाली आईवडिलांचे अधिकार ह्यांचा थोडासा संघर्ष होताना दिसतोय. परंतु त्या संघर्षाला अर्थ नाही आहे, कारण 2007चा कायदा आहे, त्यामध्ये दिलेला निर्णय हा बंधनकारक असतो. दुसरा कुठलाही कायदा त्याला आड येऊ शकत नाही. परंतु कार्यकर्ते मात्र सध्या अख्ख्या महाराष्ट्रातली हीच तक्रार करतायत की आम्हाला ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरण ज्येष्ठांच्या बाजूने निवाडा देत आहेत, परंतु ते निवाडा इम्प्लिमेंट करण्याच्या आड इतर न्यायालये येत आहेत. ह्याला सुद्धा कुठेतरी समाज म्हणून आपण पायबंद घातला पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही एक स्वतःचं यूट्यूब चॅनल चालवता आणि ज्येष्ठ नागरिकांना कायदेशीर सल्ला देत आहे. तर प्रथम तुमच्या त्या यूट्यूब चॅनल आणि त्याच्या एकूण जितका त्याचा काय रीच आहे त्याबद्दल थोडंसं आम्हाला सांगा. आणि तिथे कुठल्या स्वरूपाचं लोक तुमच्याकडे अप्रोच होतात, कुठल्या स्वरूपाच्या तक्रारी किंवा जे काही तुम्हाला शंका कुशंका विचारतात, तर त्याचं साधारणतः स्वरूप काय असतं आणि त्याचं निरसन तुम्ही कसं करता याच्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा. धन्यवाद. माझा जो यूट्यूब चॅनेल आहे हा ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन्स या नावाने माझा यूट्यूब चॅनेल आहे. आणि कोविडमध्ये जेव्हा माझी बाहेर जाऊन व्याख्यानं देणं बंद झालं तेव्हा मी हा यूट्यूब चॅनेल लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी केला. मराठीतून आहे. कायद्याच्या तरतुदी, आलेली न्यायनिवाडे महाराष्ट्रातल्या खेडापाड्यातल्या लोकांना कळावे म्हणून ते केले. आणि त्याच्यामध्ये मी अगदी ज्येष्ठांची आत्ता मी सांगितलेला जो मातापिता आणि ज्येष्ठ नागरिक यांचा पोटगीचा 2007चा कायदा असो
किंवा ज्येष्ठांना विल कसं बनवायचं असं हे असो, किंवा ज्येष्ठांच्या संपत्तीची काळजी त्यांनी कशी घ्यावी हे असो, ह्या ज्येष्ठांच्या संबंधीचे जे जे काही न्यायनिवाडे असतील ते ज्येष्ठांचा कायदा याची एक माझी प्लेलिस्ट आहे. आणि ज्येष्ठांच्या कायद्यामध्ये होणारे बदल म्हणजे निवाड्यांमध्ये होणारे बदल हे वेळोवेळी मी त्यांना सांगत असतो. उदाहरणच द्यायचं झालं तर नाशिकमध्ये एका बहिणीने भावाच्या नावाने, बहीण आणि भावा दोघांच्याकडे 7-7 एकर अंदाजे अशी बागायती जमीन होती. बहिणीचं लग्न झालेलं नव्हतं आणि भावाने सांगितलं की ठीक आहे, तू ती जमीन माझ्या नावाने कर, बागायत जमीन मी कसतोच आहे, माझ्या नावाने कर, मी तुला सांभाळेन. जेव्हा त्या बहिणीने भावाच्या नावाने हक्क सोडपत्र करून ती जमीन दिली, तेव्हा भावाने बहिणीला सांभाळायचं नाकारलं आणि तिला देशोधडीला लावलं. ती बहीण जेव्हा ज्येष्ठ नागरिक संघांच्याकडे आली तेव्हा ज्येष्ठ नागरिक संघाने बहिणीला सांगितलं की ज्येष्ठ नागरिक कायदा 2007चा जो आहे यातल्या सेक्शन 23 नुसार जर एखाद्या ज्येष्ठाने त्याची संपत्ती त्याच्या मुलाबाळांना किंवा त्याच्या नातेवाईकांना कोणताही मोबदला न घेता बक्षीसपत्र करून, हक्क सोडपत्र करून जर दिली असेल आणि कालांतराने त्या नातेवाईकांनी किंवा त्या मुलांनी त्या ज्येष्ठांना किंवा आईवडिलांना सांभाळायचं नाकारलं, तर ते आईवडील किंवा ते ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाकडे जाऊन ती दिलेली संपत्ती परत घेऊ शकतात, अशी ती तरतूद आहे. तर ह्या तरतुदीखाली बहीण नाशिकमधल्या या ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाकडे गेली आणि त्यांनी सांगितलं की भावाने मला फसवलंय, माझी जमीन मला मिळावी. आणि न्यायाधिकरणाने तिच्या वाटेची ती 7 एकर जमीन जी भावाच्या नावाने झाली होती, भावाच्या 7/12 गेली होती, ती 7/12 रद्द केला आणि ह्या बहिणीच्या नावाने परत तो 7/12 केला आणि तिला ती जमीन मिळाली. त्याच्यानंतर तिचं नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी देखील तोच निर्णय कायम ठेवला. आणि अतिशय महत्त्वाचा हा जो निर्णय होता तो जेव्हा मी माझ्या चॅनेलवर टाकला तेव्हा त्याला 10 लाख महाराष्ट्रातल्या महिलांनी तो बघितलं. एवढंच नाही तर आम्हाला देखील आमच्या भावाने असंच फसवलं अशा पद्धतीचं माझ्याकडे माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट्स यायला लागले. आणि आम्हाला आता मार्गदर्शन करा की आमच्याकडनं फसवून हक्क सोडपत्र घेतलंय असं महाराष्ट्रातल्या शेकडो बहिणींनी मला सांगितलंय. त्याच्यामुळे बहिणी खरोखरच लाडक्या आहेत का भावांच्या, हा माझ्या देखील एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. तशा त्या नाहीत आणि जर असत्या तर एवढ्या बहिणींनी माझ्याकडे निश्चितच तक्रार केली नसती. तर हा जो मुद्दा आहे की हक्क सोडपत्र करून घेणे, आपल्याकडे बघा एक लग्न होताना मुलींचं लग्न करून द्यायचं, हां, तिला काय लग्नामध्ये एकदा दागिने दिले की आपलं काम संपलं असं आईवडिलांना वाटतं. नंतर जी काही जमीन असते, जुमला असतो, घर असतं, ते मुलांमध्ये वाटून आई वडील निवांत बसतात. परंतु ते चुकीचं आहे. याचा अर्थ आपण काय करत असतो तर आपण मुलींना त्यांची परत येण्याची वाट बंद करत असतो. म्हणजे मग की जिस घर में तेरी डोली गई उस घर से तेरा जनाजा ही निकलेगा, अशा पद्धतीची एक चुकीची विचारसरणी आपण करतो आणि जी चुकीची आहे. आणि आपल्या माझ्याकडे माहिती आहे की मुलींचा जो कायदा आहे, 2005 साली मुलांच्या बरोबर वडिलोपार्जित संपत्तीत सहदायादाचा किंवा कोपार्सनरी राईट देण्याचा जो कायदा आहे, तो कायदा जर तुम्ही बघितलं तर मुलींना इक्वल हिस्सा आहे. मग तुम्ही का देत नाही, मग तुम्ही का फसवून त्यांच्याकडनं हक्क सोडपत्र घेता, हा मुद्दा आहे. परंतु ह्याला दुसरीकडनं मुलं असं म्हणतात की माझ्या बहिणीला माझी इस्टेट कशाला पाहिजे, तिला तिच्या नवऱ्याची मिळालेली आहे. परंतु त्याला माझं उत्तर असं आहे की तुला बहिणीची इस्टेट नको, पण तुला बायकोची इस्टेट हवी. म्हणजे तू स्वतःच्या वडिलांच्याकडनं पण इस्टेट घेणार आणि स्वतःच्या बायकोकडनं पण इस्टेट घेणार, पण बहिणीला देणार नाही. तर हा जो दुटप्पीपणाचा जो विचार आहे तो हा मुलींच्या दृष्टीने आणि बहिणींच्या दृष्टीने खूप मारक आहे. अर्थात त्याच्यासाठी आपल्या सरकारांनी काही महत्त्वाची पावलं देखील उचललेली आहेत. उदाहरणार्थ बहिणीला बक्षीसपत्र करून जर संपत्ती दिली तर तिच्या बक्षीसपत्रासाठी फक्त जी स्टॅम्प ड्युटी आहे ती अतिशय निग्लिजिबल ठेवलेली आहे. मुलींच्या नावाने संपत्ती केली तर स्टॅम्प ड्युटी नाही आहे. बायकोच्या नावाने नवऱ्याने जर घर घेतलं तर परत स्टॅम्प ड्युटीवर डिस्काउंट आहे. सरकार प्रयत्न करतंय, परंतु मानसिकता बदलणं गरजेचं आहे. फसवणुकीच्या संदर्भात तर आपल्याला खूप काही बोलता येईल, पण मला आता सगळं इंटरनेट किंवा तंत्रज्ञानामुळे जे काही आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा इतर काही गोष्टी आता नव्यानं भेडसावत आहेत. तर एक काळ असा होता की जे ज्येष्ठ नागरिक होते 10-15 वर्षापूर्वीपर्यंत ते हे डिजिटल गोष्टीला थोडे सामोरे जायचे नाहीत त्यांना. पण आता जो नवीन ज्येष्ठ नागरिक होतोय किंवा येतोय तर
तो डिजिटली त्याला हे सगळं माहिती आहे. तो व्हॉट्सअप वापरतोय, इंटरनेटवर व्यवहार करतोय, बँकिंगचे व्यवहार करतोय, आर्थिक दृष्ट्या तो आता संपन्न पण आहे. तर अशावेळी ज्येष्ठांना फसवण्याचे जे काही आता फिशिंगचे काही नवीन उद्योग असतील किंवा इतर काही इंटरनेटवर जे काही फ्रॉड्स होत आहेत, तर त्यासाठी ज्येष्ठांनी किती काळजी घ्यावी, कशी काळजी घ्यावी, यासाठी तुम्ही थोडं मार्गदर्शन करू शकाल का? हो, ते फार महत्त्वाचं आहे. कारण डिजिटल टेक्नॉलॉजी जी आहे ही दुधारी टेक्नॉलॉजी आहे. कारण ज्या पद्धतीने डिजिटल टेक्नॉलॉजीने एम्पॉवरमेंट निर्माण केलेली आहे, म्हणजे माहिती आपल्या तळहातामध्ये आलेली आहे. म्हणजे माहितीचा खजिना, त्याच्यासाठी पूर्वी आपण लायब्ररीमध्ये जायचो आणि शेकडो पुस्तकं बघायचो. त्या शेकडो पुस्तकाची माहिती आपल्याला AIच्या सहाय्याने फक्त प्रॉम्प्ट देऊन मिळू शकते. इथपर्यंत आज आपण आलेलो आहे. परंतु ह्याच AIचा फायदा घेऊन ज्येष्ठांनाच फसवलं जातं. म्हणजे ज्येष्ठांचं सेक्स्टॉर्शन केलं जातं आहे. त्याचप्रमाणे ज्येष्ठांना फसवून त्यांच्याकडनं OTP घेणे हे प्रकार होतात, त्यांची KYC घेणे हे प्रकार होतात. आणि ज्येष्ठांना तुम्ही जर आज न्यूजपेपर उघडला तर दिवसाला किमान एक बातमी तरी ज्येष्ठांना 10-15 लाखाला फसवल्याची असते. हे का घडते? तर तळहातावर आलेला मोबाईल हा ज्येष्ठांना जशी माहिती देतोय, परंतु त्या मोबाईलवर कशी भ्रमंती करायची हे खूप क्लिष्ट होत चाललंय. म्हणजे मी तर म्हणेन की केवळ ज्येष्ठच नाही, तर कुठल्याही व्यक्तीला आजकाल ह्या मोबाईलवर जी ऑपरेशन्स आहेत ती कशी हँडल करायची, त्यामधल्या सेफ्टी प्रिकॉशन्स काय घ्यायच्या याची काळजी घेण्याची आणि तंत्रशुद्ध शिक्षण घेण्याची गरज आहे. आज असं झालेलं आहे की आपण ॲप्सचा खूप बडेजाव मिरवला, परंतु चांगल्या ॲप्सबरोबर वाईट ॲप्स आलीत. आता त्या वाईट ॲप्सवर किंवा वाईट लिंक्सवर जेव्हा मी क्लिक करतो ज्येष्ठ म्हणून, मला माहिती नसतं. मला वाटतं की जी आपल्या प्रत्येकाच्या ठाई क्युरिओसिटी असते, आता ही जी उत्सुकता जी असते, उत्सुकता हे आपलं एकीकडे भांडवल असतं बघा. नवीन गोष्ट शिकण्यासाठी प्रत्येकाच्या ठाई उत्सुकता ही असलीच पाहिजे. ती जर नसेल तर आपण शिकू शकत नाही. हे जेवढं सत्य आहे, परंतु तेवढंच सत्य हेही आहे की हीच उत्सुकता मला चुकीच्या लिंक्सवर बोट लावायला प्रवृत्त करते. मी ती लिंक दाबतो. ती लिंक दाबल्यावर माझ्या मोबाईलमध्ये काही मालवेअर्स येतात, माझा मोबाईल कॉम्प्रोमाइज होतो, माझ्या मोबाईलमध्ये आलेला OTP त्याला कळतो, मी केलेली ट्रान्झॅक्शन्स त्या सायबर क्रिमिनलला कळतात आणि मी फसवला जातो. म्हणजेच मोबाईल कसा हँडल करावा ज्येष्ठांनी ह्याचं तंत्रशुद्ध शिक्षण ज्येष्ठांनी घेणं आवश्यक आहे. हा झाला एक मुद्दा. परंतु हा मुद्दा गौण ठरेल असा माझा दुसरा मुद्दा आहे आणि तो मुद्दा असा आहे की जर आपण टेक्नॉलॉजी एखाद्या डोळ्याने न दिसत असणाऱ्या माणसासाठी टेक्नॉलॉजीमध्ये बदल करू शकतो, तर माझं असं म्हणणं आहे की सध्याची जी डिजिटल टेक्नॉलॉजी आहे, की ज्या डिजिटल टेक्नॉलॉजीच्या प्लॅटफॉर्मवर ट्रान्झॅक्शन्स होतात, खरेदी विक्रीचे व्यवहार होतात, माहितीचं आदानप्रदान केलं जातं किंवा मेसेजेस इकडून तिकडे जातात, तर हीच सगळी टेक्नॉलॉजी ज्येष्ठ फ्रेंडली व्हायला पाहिजे, जी आज नाही आहे. आणि या दिशेने ताबडतोब कुणीतरी काम करण्याची गरज आहे आणि या दिशेने मला वाटतं की पॉलिसी बनवण्याची गरज आहे की ज्येष्ठांनी विनाकारण कुठल्याही साईटवर जाऊन ते दाबतात तेव्हा ते त्यांना काय हौस असते का? नाही, परंतु ते फसवले जातात. म्हणून मग ज्येष्ठ फ्रेंडली टेक्नॉलॉजी, मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो की मध्ये मला एका बँकेकडनं मेल आला होता आणि त्या बँकेने असं सांगितलं की तुमचं क्रेडिट कार्ड स्वाईप झालेलं आहे आणि 1000 रुपये गेलेले आहेत. मी ते क्रेडिट कार्ड घेतलेलंच नाही, म्हणून मी त्या बँकेला फोन करायचा प्रयत्न केला. बँकेला फोन लागत नव्हता. खाली नंबर दिला होता, हेल्पलाईन नंबर हेल्पलाईन केल्यावर त्यांनी 1 ते 10 आकडे, तुमको ये होता है तो 1 दबाव, वो होता है तो 2 दबाव, ती बाय द वे 8वा-9वा मी ऐकेपर्यंत मी थकलो होतो, मी सोडून दिला विचार. मग माझं म्हणणं आहे की ज्येष्ठांना अशा कॉम्प्लिकेटेड टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही का अडवता? कारण ज्येष्ठांचं कॉग्नेटिव्ह फॅकल्टी जे असतात ह्या सिव्हिअरली कॉम्प्रोमाइज असतात. ते कॉन्सन्ट्रेशन करू शकत नाही, कॉग्नेटिव्हली ते कुठेतरी कमी पडतात. मग ज्येष्ठांच्या कॉग्निशन फ्रेंडली टेक्नॉलॉजी, डिजिटल टेक्नॉलॉजीचं निर्माण आता होणं गरजेचं आहे. तसे प्लॅटफॉर्म्स तयार करण्याची गरज आहे. सगळ्यात महत्त्वाचं, किमान मला तर एक निश्चित दिसतं की आपला देश
अशा ज्या म्हणजे मी आता तुम्हाला सांगितलं की बँक असत, ह्या बँकेचे तुम्हाला उदाहरण दिले की बँकेने ज्येष्ठाला खोटा मेसेज आला तर ह्या 10 बटणं दाबायची काय गरज आहे? ज्येष्ठांनी फक्त फोनवर त्यांनी सांगा माझ्याबाबत असं झालंय, टेक केअर, आणि बँकेने ही शुड रिझॉल्व्ह दॅट इश्यू. वाय द बँक इज नॉट रिझॉल्विंग द इश्यू इज माय क्वेश्चन. आणि ज्येष्ठ म्हणून मला निश्चितपणे असं वाटतं की ज्येष्ठ म्हणून ह्या ज्या टेक्नॉलॉजीज अशा पद्धतीने बदलल्या पाहिजेत आणि त्या दृष्टीने आपण पॉलिसीच केल्या पाहिजेत. तुम्ही ढोकळे सर मध्ये सेक्स्टॉर्शन हा शब्द वापरला, तर त्या तशा घटना खूप घडतात. मध्ये आपण मुलुंडमध्ये एका ज्येष्ठाने आत्महत्या पण केली या प्रकरणी. पण त्याला जोडूनच माझा एक आणखी प्रश्न राहील की कंपॅनियन किंवा लिव्हिनचं, ज्येष्ठांचं लिव्हिन हा एक कळीचा प्रश्न आहे. तर त्याला किती समाजामध्ये ॲक्सेप्टन्स आहे, त्यांच्या मुलांकडून मिळतो का, आणि त्याच्यातल्या कायदेशीर तरतुदी नेमक्या काय आहेत? हो, लिव्ह इन तुम्ही जर वैयक्तिकरित्या बघितलं गेलं तर लिव्ह इनची परमिशनला आपला कायदा विरोध करत नाही. कुठलेही 2 सज्ञान व्यक्ती हे लिव्ह इनमध्ये राहू शकतात. या अर्थाने लिव्ह इनला कायद्याचा विरोध नाही. हा पहिला मुद्दा झाला. आता ज्येष्ठांचा लिव्ह इनचा जिथे प्रश्न येतो तिथे मी तुम्हाला एक उदाहरण देतो की माझा एक मित्र आहे, तर त्या मित्राचं वय साधारण 67-68 होती. त्याची पार्टनर म्हणजे बायको म्हणजे जी होती ती त्याला सोडून 5-6 वर्ष झाले होते आणि ही वॉज फिलिंग व्हेरी लोनली, एकाकी त्याला वाटत होतं. आणि तो म्हणाला की आय फील व्हेरी लोनली, मला आता कंपॅनियनची गरज आहे. म्हणून त्याने कंपॅनियन शोधायला सुरुवात केली आणि अशा एक महिला त्यांना आढळल्या की ज्यांचा पार्टनर त्यांना सोडून दिलं होतं आणि त्यांनी दोघांनी ठरवलं की आता आपण लग्न करायचं. परंतु जेव्हा त्या दोघांनी ठरवलं लग्न करायचं तेव्हा सगळ्यात आधी विरोध कोणी केला असेल तर त्याच्या मुलीने विरोध केला. मुलीने विरोध एवढ्यासाठी केला की बाबा तुम्हाला आता कंपॅनियनची काय गरज आहे, हा इथून प्रश्न सुरुवात झाला. मुलाने विरोध केला की बाबा तुम्ही आता जर ह्या वयात लग्न केलं तर तुमचा फ्लॅट कुणाला जाईल. म्हणजे तुम्ही बघा की वडिलांचं कंपॅनियन हे मुलांना हा इश्यूच वाटत नाही आहे. त्यांना काय इश्यू आहे तर त्यांच्या दृष्टीने वडिलांची संपत्ती. तर ह्या अर्थाने जर आपण बघितलं तर मुलं स्वार्थी होत आहेत, दुसरीकडे ज्येष्ठ एकाकी होत आहेत. मग ज्येष्ठांच्या ह्या ज्या काही मानसिक गरजा असतात तर ह्या मानसिक ज्या गरजा असतील किंवा काही अंशी शारीरिकही आपण म्हणू, लेट अस बी व्हेरी कॅन्डिड अबाउट द होल थिंग, ज्या काही असतील तर त्यालासुद्धा समाजाने ॲक्सेप्ट केलं पाहिजे आणि समाज काही अंशी ते ॲक्सेप्टही करतोय. त्याच्यामुळे अनेक ठिकाणी अगदी महाराष्ट्रामध्ये देखील, पुण्यामध्ये देखील एक पत्रकार आहेत, ते अशा पद्धतीने ज्येष्ठांना कंपॅनियन शोधून दिले जातात. त्याच्यासाठी ते वेगवेगळे ज्येष्ठांचे मेळावेही घेतात. त्या ज्येष्ठांनी 8-15 दिवस एकत्र राहावे असेही प्रयत्न केले जात आहेत आणि मग त्या पद्धतीने त्या ज्येष्ठांचे जे काही अनुभव असतील ते मध्ये एकदा लोकसत्तामध्ये त्याची एक सिरियल आली होती, ती आपण सर्वांनी वाचली असेल. महाराष्ट्रातल्या एका चांगल्या समाजसेविका महिला आहेत, त्यांनी जे असे स्त्री आणि पुरुष एकत्र ज्यांनी लग्नाशिवाय राहायला सुरुवात केलेली आहे त्यांच्या मुलाखती छापल्या होत्या आणि खूप ते एन्करेजिंग होतं, खूप पॉझिटिव्ह होतं. तर त्याला कुठेतरी वाव मिळाला पाहिजे मला असं वाटतं. पण त्याच्यासाठी त्यांनी काय करावं, कायदेविषयक त्यांनी सल्ला घेऊन याविषयी काम करावं असं मला वाटतं. कारण किती केलं तरी शेवटी तुमची जी संपत्ती असते त्या संपत्तीच्या विषयी तुमच्या दोघांच्याही मनात क्लॅरिटी असणं ॲब्सोल्यूट महत्त्वाचं आहे. कारण जर 2 ज्येष्ठ एकमेकांच्या बरोबर केवळ एकाकीपणा या विषयावर एकत्र येत असतील तर ह्या बाकीच्या गोष्टी सॉर्ट आउट करण्यामध्ये मला वाटत नाही त्यांना फार अडचण येईल. पण त्या दृष्टीने समाज आपला प्रगल्भ आहे का हा प्रश्न आहे, उत्तर नाही येत आहे. आता ह्या चर्चेच्या अनुषंगाने एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो की मध्ये आपण हा विषय आपल्या बोलण्यात आला की एकाकीपण आहे. तर हे वृद्धांचं एकाकीपण असतं. प्रत्येकजण काही कंपॅनियन शोधत नाही, प्रत्येकजण काही कुटुंबात असतोच असं नाही, एकटा पडलेला असतो. सगळ्यांनाच डे केअर सेंटरमध्ये जाणं शक्य होत नाही. तर बरेचसे जे असे एकाकी ज्येष्ठ नागरिक किंवा वृद्ध आहेत ते हेल्पलाईनना फोन करतात. तर अशा हेल्पलाईन हा त्यांचा फार महत्त्वाचा आधार असतो. दिवसभर ते कधी कधी तासनतास ते बोलतात. तर अशा हेल्पलाईन, अशा वृद्धांच्यासाठी बनवलेल्या हेल्पलाईन काही दिवस चालतात आणि मग बंद पण पडतात.
पण यासाठी एक कंटिन्युअस एक सार्वजनिक हेल्पलाईन, वृद्धांना जिथे बोलता येईल तिथे खूप चांगले वृद्धांशी बोलू शकणारे वेगळ्या भाषेतले असे माणसं बसवणं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी आवर्जून करणं, हे आपल्या पॉलिसीमध्ये हे कसं काही वर्कआउट होऊ शकतं. कारण हा एक पर्याय राहतो लोकांचा मन मोकळं करण्याचा. तर या संदर्भात त्यांच्या ह्या भावनिक आरोग्यासाठी काय नेमका विचार केला आहे पॉलिसीमध्ये, हे जरा तुम्ही एक्सप्लेन करून आपण त्याच्यानंतर ही चर्चा थांबवू शकतो. रिव्हर्स मॉर्गेजचा जो पर्याय आहे तो अशा ज्येष्ठांच्यासाठी पर्याय आहे की ज्या ज्येष्ठांना आपला दैनंदिन खर्च त्यांच्याकडे असणाऱ्या इतर रिसोर्सेसमध्ये भागवता येत नाहीत. ते सगळे ज्येष्ठ आपलं राहतं घर हे एखाद्या बँकेकडे गहाण टाकतात आणि त्याचं व्हॅल्युएशन केलं जातं. त्या व्हॅल्युएशनचा एक ठराविक प्रपोर्शनमध्ये त्यांना दर महिन्याला खर्च करायला पैसे मिळतात आणि त्यांच्या निधनापर्यंत ते त्या घरामध्ये राहू शकतात. परंतु त्यांच्या निधनानंतर तो जो फ्लॅट असेल तर तो बँकेकडे जातो. बँक तो फ्लॅट विकते आणि त्याचा बँकेने त्यांना दिलेले जे पैसे असतात त्यावरचं व्याज सगळं धरून ते बँक स्वतःकडे घेते आणि उरलेले पैसे मुलांना किंवा वारसांना देतात. हा तो रिव्हर्स मॉर्गेजचा कॉन्सेप्ट आहे. परंतु आपल्याकडे रिव्हर्स मॉर्गेज हा कॉन्सेप्ट तेवढासा अजून पॉप्युलर झालेला नाही. याला अनेक कारणं आहेत. तर रिव्हर्स मॉर्गेज एकीकडे राहिलं. रिव्हर्स मॉर्गेज ची सगळ्यांना गरज असते का, तर उत्तर नाही आहे. मग प्रश्न तुम्ही प्रॉपर्टी मॅनेजमेंट म्हणजे तुमच्या स्वतःच्या संपत्तीचं व्यवस्थापन ज्येष्ठांनी करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. याचं कारण असं आहे की आपण आयुष्यभर कष्ट करतो, पोटाला चिमटा घेतो आणि आपण पै करून आपण घर घेतो, आपण काही शेअरमध्ये किंवा म्युच्युअल फंडात इन्व्हेस्टमेंट करतो, जमीन जुमला घेतो आणि अचानक एक दिवशी एखादा ज्येष्ठ निघून जातो आणि त्याची जी संपत्ती असते त्याला काही वारस असतात. तर त्या वारसांमध्ये पहिली गोष्ट म्हणजे भांडण होतात की मला जमीन पाहिजे का मला घर पाहिजे की मला दागिने पाहिजे. तर हे भांडण टाळणं हे प्रत्येक ज्येष्ठाचं कर्तव्य आहे असं मी म्हणतो. म्हणून मी सगळ्या ज्येष्ठांना नेहमी आवाहन करतो की तुम्ही कृपा करून तुमच्या संपत्तीची जी काही विल्हेवाट लावायची तुमच्यानंतर त्याचं इच्छापत्र करा. कारण तुमचं जर इच्छापत्र तुम्ही केलं तर तुमच्या वारसांना तुम्ही खूप मोठ्या त्रासापासून वाचवताय. कारण आपण आता विचार केला तर प्रत्येक घरामध्ये किमान मुलं ही अमेरिकेलाच असतात आणि ज्येष्ठ बऱ्याचदा इकडे असतात. अशा वेळेला आपण विचार करूयात की अशा वेळेला त्या ज्येष्ठाचं निधन झालं तर त्यांची मुलं तिकडनं इकडे येऊन ते वारसा हक्क प्रमाणपत्र किंवा हेअरशिप सर्टिफिकेट घेण्यासाठी कोर्टामध्ये खेटे घालू शकतील का 2 वर्ष, तर उत्तर नाही येतं. मुलं मग अशा वेळेला वैतागतात, चिडतात आणि म्हणतात आमच्या वडिलांनी आमच्यासाठी संपत्ती ठेवली नसती तर बरं झालं असतं. मग जर आपण अतिशय कष्टप्रदरित्या मिळवलेल्या संपत्तीबद्दल जर असं म्हटलं जाणार असेल तर त्याचा सगळा दोष आपल्यावर येतो. म्हणून ती वेळ कृपया तुमच्यावर आणू नका. तुम्ही जिवंत आहात तोपर्यंतच तुम्ही त्याचं इच्छापत्र करा. तुमच्या इच्छापत्राप्रमाणे तुमची प्रॉपर्टी तुमच्या लायक वारसाला मिळेल आणि जो लायक नसेल, ज्याला तुम्हाला द्यायची नाही, त्याला ते मिळणार नाही. त्याच्यामुळे किमान एवढी काळजी तरी प्रत्येकाने घ्यावी असं मला वाटतं. धन्यवाद ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे सर. ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नासंदर्भात अशी चर्चा आपण खूप काळ करू शकतो. आपल्याकडे ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे यांच्यासारखे अतिशय ज्येष्ठ अभ्यासक इथे आले. त्यांचं कायदेशीर ज्ञान, त्यांचं विजडम, त्यांचं या क्षेत्रात असलेलं योगदान हे पाहता त्यांनी आपल्याला आज चर्चेमध्ये जे काही सांगितलं ते आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे. केवळ ज्येष्ठांसाठीच नाही तर जे ज्येष्ठपणाच्या उंबरठ्यावर आहेत किंवा आज तरुणही आहेत त्यांनाही आपल्या ज्येष्ठत्वासाठी आपण कसं तयारी करायला पाहिजे, कसं प्रिपेअर व्हायला पाहिजे याचंही मार्गदर्शन या चर्चेतून आपल्याला मिळालं. मला वाटतं आपल्याला ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे हे यापुढेही त्यांच्या या चातुर्याचं, या विजडमचं जे काही योगदान आहे ते आपल्यासमोर देत राहतील. आपल्यासाठी त्यांची दारं सतत उघडी राहतील अशी मला खात्री आहे. या चर्चेसाठी त्यांना मी परत एकदा त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद.